उपवासासाठी झटपट बनवा सुपर हेल्दी टेस्टी कमीत कमी साहित्य लागणारी अशी ही रेसिपी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी असे 2 अमेझिंग मिल्कशेक कसे बनवायचे ते आपण बघूया. सर्वात प्रथम आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा आहे ते बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी स्ट्रॉबेरी, जी मी प्लेटमध्ये दाखवलेली तेवढीच स्ट्रॉबेरी मी कट करून घेतलेली आहे. आणि स्ट्रॉबेरी किती आंबट आहे त्यानुसार साखर घालायची असते, त्यामुळे मी घेतलेली आहे 4 चमचे साखर. तर यात मी साखर घातलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे 1 कप दूध. त्यातलं थोडंसं मी दूध घातलेलं आहे, कारण जास्त जर मिक्सरमध्ये दूध घातलं तर ते सगळं बाहेर येणार मिश्रण. त्यामुळे 1 कप दूध आणि 1 चमचा फ्रेश क्रीम, हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची घट्ट क्रीमी तुपट अशी साय तुम्ही यूज करू शकता. फ्रेश क्रीममुळे त्याला एक रिचनेस आलेला आहे, त्यामुळे एक मस्त तयार झाले मस्तानी स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि यात जर तुम्हाला कलर टाकायचा असेल तर तुम्ही कलर घालू शकताय, कारण मी कोणत्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे. हा ओरिजिनल कलर आहे त्याचा, त्यामुळे थोडासा असा लाईट दिसतोय तो. बाजारात आपल्याला बऱ्याच प्रकारचे कलरफुल ज्यूसेस मिल्कशेक बघायला मिळतात, तर त्यात आर्टिफिशियल कलर टाकलेला असतो. त्यामुळे असे आर्टिफिशियल कलर टाकलेले ज्यूसेस मुलांसाठी चांगले नसतात, त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे कधीतरी ते पिणं ठीक आहे. वरून गार्निशिंगसाठी मी फ्रेश क्रीम यूज करत आहे. दोन्ही पण सेमच मिल्कशेक आहेत, फक्त गार्निशिंग वेगळी आहे. बऱ्याच जणांना स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत नाही, मग अशा वेळी जर आईस्क्रीम त्यात ॲड केली तर मुलं आवडीने स्ट्रॉबेरी मिल्कशेक पिऊ शकतात. तुम्ही पण असं घरच्या घरी सोप्या पद्धतीने मिल्कशेक बनवू शकता. नेक्स्ट अमेझिंग हेल्दी मिल्कशेक कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर बघूया बनाना मिल्कशेक कसं बनवायचं आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 केळं. तर हे सोलून कट करून घेतलं आहे. हे मी मिक्सरमध्ये घालत आहे आणि आता मी घालणार आहे त्यात साखर. आवडीनुसार साखर घ्या. ज्यांना शुगरचा त्रास आहे ते बिना शुगरचं सुद्धा हा मिल्कशेक पिऊ शकतात, कारण केळ्यामध्ये स्वतःची अशी साखर असते, गोडवा असतो, त्यामुळे बिना साखरेचं मिल्कशेकसुद्धा पिऊ शकतात. आणि ज्यांना इसेन्स घालायचं आहे त्यांनी इसेन्सचे 2 ड्रॉप घाला. मी इसेन्स नाही घालणार, कारण उपवासासाठी मी हा बनवत आहे, त्यामुळे इसेन्स नाही घालत आहे. मी साय घालत आहे, घट्ट अशी साय. तर हा 1 कप दूध घेतलेला आहे, त्यातलं थोडंसं दूध मी ॲड करत आहे आणि थोडंसं नंतर ॲड करणार आहे. पहिले पेस्ट बनवून घेते. ही फ्रेश क्रीम आहे ती ॲड करत आहे. फ्रेश क्रीम ऐवजी दुधाची साय घ्या, घट्ट अशी. फ्रेश क्रीम म्हणजे दुधावरची सायच असते, पण त्यावर प्रोसेस केलेली असते. ती मशीनमधून काढतात, त्यामुळे स्मूथ असं टेक्स्चर त्याचं असतं. हे बघा तयार झालं स्मूथ हेल्दी असं मिल्कशेक. आता यात मी वरून केळ्याचे काप टाकणार आहे आणि गार्निशिंगसाठी फ्रेश क्रीम वापरणार आहे. तर हे केळ्याचे काप आहेत ते 4-5 मी टाकणार आहे आणि वरून गार्निशिंगसाठी फ्रेश क्रीमचा वापर करणार आहे.
तुम्हाला कोणता मिल्कशेक जास्त आवडतो हे कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.